आपण आहोत सातवनगर येथे आणि या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज वाहून जाणारी जी पाईपलाईन आहे ती तुंबल्यामुळे पूर्ण पाणी रस्त्यावर येतंय आणि रस्त्यावर आलेलं पाणी हे नागरिकांच्या अंगावर उडतंय आणि त्याच्यामुळे हे बघा या ठिकाणी जे पादचारी जे चालणारे आहेत, बघा या ठिकाणी यांना चालायचा रस्ता नाही. या ठिकाणी जे पाणी ते त्यांच्या अंगावर उडतं आहे आणि अंगावर उडलेलं पाणी त्याच्यामुळे वाहन चालक आणि पादचारी याच्यामध्ये तू मेमे होत आहे. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध एक मोठी मैला पाणी वाहून नेणारी लाईन आहे. ती लाईनचं काम करण्यात आलं होतं, मात्र त्या ठिकाणी जुन्या लाईनची जी वाहिनी आहे, जुनी लाईन जी आहे त्या ठिकाणी मात्र ते चेंबर जे आहेत त्या चेंबरवरील जी झाकणे आहेत त्याच्यावर गाड्या गेल्यामुळे ती निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे ती वारंवार तुटतात आणि त्याच्यामुळे हे पाणी सर्व बाहेर येतं आणि नागरिकांच्या अंगावर उडतं. या ठिकाणी सातवनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. फक्त एकच चेंबर तुटलेला आहे असं नाही आहे, तर या ठिकाणी हा दुसरा देखील चेंबर तुटलेला आपल्याला दिसत आहे. हे वारंवार दोन तीन महिन्यामध्ये हे प्रकार घडतात. वारंवार या ठिकाणी हे काम केलं जातं आणि हे काम कोणत्या पद्धतीचं होतं हे बघा. या ठिकाणी नागरिक आहेत आणि नागरिकांना चालायला देखील जागा नाही. आता या महिलेला रस्ता ओलांडायचा आहे, हे वृद्ध आहेत, यांच्या अंगावर हे सगळं पाणी उडतं बघा. हे सर्व नागरिक आहेत, महिला आहेत, हे बघा विद्यार्थी आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शाळा असल्यामुळे, कॉलेज असल्यामुळे या ठिकाणी नागरिक या रस्त्यावरनं ये जा करत असतात. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फुटपाथ नाही. समोर पहा, महिला आता यांना रस्ता ओलांडायचा आहे आणि घाण पाणी जे आहे ते अंगावर उडतं यांच्या. हे बघा दोन्ही चेंबर ची झाकणं जी आहेत ती तुटलेली आहेत आणि ही झाकणं तुटल्यामुळे त्या ठिकाणी ती झाकणं खाली गेलेली आहेत आणि त्यामुळे ही जी जुनी मैला पाणी वाहून नेणारी जी लाईन आहे त्या लाईनमधून पूर्ण पाणी रस्त्यावर येते आणि पूर्ण सातवनगरला त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी झालेलं आहे. आणि चालणारे जे आहेत बघा त्या ताई आहेत, त्यांना जायचं आहे रस्ता ओलांडायचा आहे, परंतु ह्या घाण पाण्यातूनच त्यांना रस्ता ओलांडायचा आहे. महानगरपालिका जागी होणार आहे का? आणि या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचं काम हे बघा समोर पहा.